गोव्यात भाडेपट्टीवर कार घेऊन मस्ती करणाऱ्या पर्यटकांमुळे गोवेकरांना जगणं कठीण बनत चाललंय। या पर्यटकांमुळे 26 मे रोजी एक महिला मृत्यूच्या दाढेत गेली। तर 29 मे रोजी एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला। त्याचबरोबर अल्पवयीन मुलगा अतिदक्षता विभागात जगण्याची धडपड करत आहे। अशा घटना दिवसेंदिवस वाढत चालल्यानं रेंट कार व्यवसाय आणि बेशिस्त पर्यटकांच्या विरोधात संतापाची लाट उसळली। 29 मे या दिवशी सकाळी 6 वाजता उत्तर गोव्यातील शिवोली गावातल्या फर्नांडिसवाडा भागात भीषण अपघात झाला। मूळ केरळचा वाय कृष्णन हा भाड्याच्या थार जीपनं चोपड्याहून दांडा या ठिकाणी निघाला होता। शिवोलीतल्या फर्नांडिसवाडा भागातून जाताना त्याला समोरची दुचाकी दिसली नाही आणि त्याने त्या दुचाकीला जबरदस्त धडक दिली। या धडकेत दुचाकीचा चक्काचूर झाला, तर दुचाकी चालवणाऱ्या संकेत सूर्यकांत दाभोळकर या 34 वर्षांच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला। त्याच्या पाठीमागे दुचाकीवर बसलेला 14 वर्षांचा निश्चल मोरजकर हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणात पोलिसांनी वाय कृष्णन याला अटक केली आहे। दरम्यान 26 मे रोजी सकाळी 7:30 वाजता मडगाव कुंकळी मार्गावर झालेल्या भीषण अपघातात 44 वर्षांची निविया गोम्स ही महिला गंभीर जखमी झाली होती। तिच्यावर देखील गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी मडगाव पोलिसांनी पुण्यातल्या स्वराज जगताप या 19 वर्षांच्या कार चालकाला अटक केली आहे। त्याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याच्या कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे। या स्वराजनं महिंद्रा थार जीप कळंगूटमधून भाडेपट्टीवर घेतली होती। या दोन्ही घटनांमुळे गोव्यात येणारे पर्यटक गोवेकरांसाठी कसे जीवघेणे ठरत आहेत हे स्पष्ट होते। पूर्वी पर्यटक टुरिस्ट टॅक्सीमधून सुरक्षित प्रवास करत होते, पण आता गोव्यातील वाढत्या अपघातांना रेंट कार कारणीभूत ठरत असल्याचं देखील अधोरेखित झालंय। त्यामुळे हा गोवेकरांसाठी अत्यंत घातक ठरत असलेला व्यवसाय बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।